Hello, my dear students. Welcome to the show screening of maths class. And students, previous class मध्ये आपण how to find out the unit digit of an expression हा पॉइंट आपण स्टार्ट केला होता. त्यामध्ये मी हे तुम्हाला डिस्कस केलं होतं सायक्लिसिटी. ठीक आहे, तर मी या ठिकाणी सायक्लिसिटी नोट डाऊन केलेली आहे काही डिजिट्सची. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 0 1 5 6. ठीक आहे, या 4 डिजिटचा कुठलाही पॉवर घेतला तर त्यांच्या युनिट डिजिटला परत हाच डिजिट येतो. 6 चा पॉवर 100 घ्या, 6 चा पॉवर 200, 6 चा पॉवर 105, कुठलाही पॉवर घ्या 5 आणि 6 चा त्यांच्या युनिट डिजिटला परत तोच डिजिट येतो. 5 चा कुठलाही पॉवर घ्या युनिट डिजिटला 5 येणार. 6 चा कुठलाही पॉवर घ्या पॉझिटिव्ह मधला, पॉझिटिव्ह इंटिजर मधला कुठलाही पॉवर घ्या परत युनिट डिजिटला 6च येणार. त्यामुळे याच्याबद्दल मी इथे लिहिलेलं नाहीये. बट जर 2 आहे, युनिट डिजिटला 2 आहे, एक डिजिट 2 आहे, त्या डिजिट 2 ची सायक्लिसिटी 4 आहे. ठीक आहे, आणि त्याचे रिमाइंडर सांगितलेले आहेत. म्हणजेच रिमाइंडर कशासाठी सांगितलेत पहा. जर 2 चा पॉवर 105 दिलेला आहे तर मी या 105 ला मी कशाने डिवाइड करणार, 4 ने डिवाइड करणार. 105 ला मी कशाने डिवाइड करणार, 4 ने. आणि रिमाइंडर किती राहतो ते बघणार. 4 2 जा 8, रिमेनिंग 2 25. सो 4 6 जा 24, रिमेनिंग राहिला 4, रिमेनिंग राहिला 1, सॉरी रिमेनिंग राहिला 1. म्हणजेच रिमेनिंग 1 राहिला, म्हणजेच मला 2 टू द पॉवर 1 इंटू 2 टू द पॉवर 104 असं लिहू शकतो. मग हा तर 4 नी कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. 104 हा नंबर, हा जो पॉवर आहे, हा जो एक्सपोनंट आहे तो 4 नी कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. मग 4 नी कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे म्हणजेच याचा युनिट डिजिट येणार 6. याचा युनिट डिजिट किती येणार 6. बघा, हा 4 नी डिव्हिजिबल आहे म्हणजेच काय येणार 4 2 जा 8, रिमेनिंग 2, 4 6 जा 24. ठीक आहे, मग 2 टू द पॉवर 4, तर 2 टू द पॉवर 4 जर आला तर त्या ठिकाणी येतो युनिट डिजिटला येतो 6. 2 टू द पॉवर 4 आला तर युनिट डिजिटला येतो 6. आता बघा या ठिकाणी जो पण येणार आहे 2 टू द पॉवर 4च्या या ठिकाणी इथं 6 आला, मल्टिप्लिकेशन मध्ये किती आला 6, आणि 6 चा पॉवर किती असू द्या तो परत 6च येणार आहे. आणि 6 ला कुठल्याही इव्हन नंबरने जर मल्टिप्लाय केलं, 6 ला कुठल्याही इव्हन नंबरने मल्टिप्लाय केलं की युनिट डिजिटला परत तोच इव्हन नंबर येतो ज्या नंबरने 6 ला मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, 6 ला कुठल्याही इव्हन नंबरने मल्टिप्लाय केलं तर येणाऱ्या मल्टिप्लिकेशनच्या युनिट डिजिटला परत तोच इव्हन नंबर येतो. ठीक आहे, परत तोच इव्हन नंबर येतो. 6 इंटू 4 केलात तर जो पण मल्टिप्लिकेशन येणार आहे त्याच्या युनिट डिजिटला 4च येणार. 6 इंटू 8 केलात, 8 हा इव्हन नंबर आहे, तर 6 इंटू 8 केल्यानंतर जो पण प्रोडक्ट भेटतो त्याच्या युनिट डिजिटला 8च असणार आहे. सो अशा पद्धतीने. सो मग जर एखाद्या नंबरला समजा 2 टू द पॉवर 200 आहे तर या नंबरला डायरेक्टली याच्या एक्सपोनेंटला, याच्या पॉवरला डायरेक्टली 4 ने डिवाइड जातो. याला जर 4 ने डायरेक्टली डिवाइड जात असेल, एक्सपोनेंटला जर डायरेक्टली 4 ने डिवाइड जात असेल तर त्याचा युनिट डिजिट डायरेक्टली 6 आहे म्हणून सांगायचं. युनिट डिजिट डायरेक्टली 6 आहे म्हणून सांगायचं. ठीक आहे, जर म्हणजे तुम्हाला पॉवरला डिवाइड करायचं, पॉवरला डिवाइड केल्यानंतर जेवढा रिमाइंडर राहतो, पॉवरला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर पहा, आपण पॉवरला डिवाइड करतोय 4 नी, राईट. या पॉवरला डिवाइड करतोय 4 नी कारण की सायक्लिसिटी 4 आहे. तर एखाद्या नंबरला 4 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर एकतर 0 असेल. जर रिमाइंडर 0 आला म्हणजेच कम्प्लीट डिवाइड गेला तर युनिट डिजिटला असणार 6. युनिट डिजिटला किती असणार 6 जर रिमाइंडर 0 आला तर. जर रिमाइंडर 3 असेल तर डायरेक्टली सांगता येतं की त्या पूर्ण नंबरच्या युनिट डिजिटला 8 येतो. जर या पॉवरला 4 ने डिवाइड केलात आणि रिमाइंडर जर 3 आला तर त्या पूर्ण नंबरच्या युनिट डिजिटला 8 असतो. जर या पॉवरला 4 ने डिवाइड केला तर रिमाइंडर 2 आला, जर रिमाइंडर 2 आला तर या कंप्लीट नंबरच्या युनिट डिजिटला 4 असेल कारण की 2 चा पॉवर 2 म्हणजेच 4 येतो, युनिट डिजिटला 4 येतो. अशा पद्धतीने हीच प्रोसिजर तुम्हाला 3 7 8 मध्ये फॉलो करायची अशाच पद्धतीने. तर यावरूनच आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत या सायक्लिसिटीकडे बघून. ठीक आहे, तर डायरेक्ट काय करायचंय, आपला कॉन्सेप्ट काय, डायरेक्ट पॉवरला डिवाइड करायचं 4 ने, जी सायक्लिसिटी आहे त्याने डिवाइड करायचं. काही ठिकाणी सायक्लिसिटी 2 पण आहे. ठीक आहे, तर त्या युनिट डिजिटला जो पण नंबर आहे त्याच्या सायक्लिसिटीने त्याच्या पॉवरला डिवाइड करायचं. पॉवरला डिवाइड केल्यानंतर जो पण रिमाइंडर राहतो त्या रिमाइंडरच्या युनिट डिजिटला जो नंबर आहे तो डायरेक्टली आन्सर मध्ये लिहून टाकायचा. ठीक आहे, चला बघूयात. 3 साठी पण असंच आहे बघा, 3 साठी पण असंच आहे. 3 साठी समजा तुम्ही जर असं केलं, समजा 3 टू द पॉवर 71, या 71 ला जर मी 4 ने डिवाइड केलं तर 4 1 जा 4, 331, रिमेनिंग 3 राहतो. ठीक आहे, पॉवर 4 3 जर घेतला तर इथे येतो 68 आहे ना. हां, तर 3 टू द पॉवर 3 इंटू 68, 68 ला जर मी 4 ने डिवाइड केलं तर 4 1 जा 4, 4 7 जा, अशा पद्धतीने. सो 4 इंटू 70, सो इथे येतो 3 क्यूब, दॅट इज या ठिकाणी 3 क्यूब म्हणल्यानंतर युनिट डिजिटला किती येतो 7. सो 3 क्यूबच्या युनिट डिजिटला 7 येतो. आणि बाकीचा ज्याला 4, ज्या पॉवरला 4 ने डिवाइड जातो त्याला कम्प्लिटली विसरूनच जायचं, त्याला विसरूनच जायचं. हा जो रिमाइंडर राहिला या एक्सपोनेंटला 4 ने डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर राहिला ना, तोच आपला जो रिमाइंडर राहिला तोच पॉवर, तोच रिमाइंडर जो राहिलेला आहे तो इथं बघायचा आणि तिथून आन्सर सांगून टाकायचं. कारण की याचा काहीच रोल असणार नाही. का बरं, 3 चा पॉवर 4 केल्यानंतर युनिट डिजिटला किती येतोय 1.
युनिट डिजिटला किती येतोय 1. ठीक आहे, आणि 1चा पॉवर किती घ्या 1च असणार आहे, आणि इथं 3चा क्यूब केल्यानंतर किती येणार युनिट डिजिटला 7. मग या 1चा काही रोल असणार नाहीये, त्यामुळं ज्या पॉवरला 4ने डिवाइड जातो त्याला कम्प्लिटली साईडला काढायचं, आणि जो रिमाइंडर राहतो शिल्लक राहतो त्यालाच फक्त बघायचं. 3चा क्यूब घेतल्यानंतर किती येतो युनिट डिजिटला 7 येतो. सो फायनल आन्सर इज 7. सो फायनल या 3 to the power 71 चा रिमाइंडर असेल 7, कारण की 7 × 1 केल्यास परत 7च येणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. क्लिअर आहे स्टुडंट? सो चला तर सगळीकडे हीच कॉन्सेप्ट आपल्याला वापरायचे. सो या ठिकाणी क्वेश्चन मी लिहून ठेवलेला आहे, फाइंड युनिट डिजिट इन द एक्सप्रेशन. या एक्सप्रेशन मधला युनिट डिजिट फाइंड आउट करायचे. सो इथं 1चा पॉवर 1 आहे, फक्त युनिट डिजिट पकडायचं युनिट डिजिट. 13चा पॉवर 3 याचं युनिट डिजिट काढायचं, बट 13चा नाही काढणार मी, फक्त युनिट डिजिट पकडणार. 3चा पॉवर 3 काढणार. 13 to the power 3 चा जो युनिट डिजिट आहे तोच युनिट डिजिट 3 to the power 3 चा पण असेल, किंवा 3 to the power 3 चा जो युनिट डिजिट आहे तोच युनिट डिजिट 13 to the power 3 चा असेल. 15 to the power 5 चा युनिट डिजिट जो आहे तो युनिट डिजिट हा 5 to the power 5 चा असेल. ठीक आहे, किंवा 5 to the power 5 चा जो युनिट डिजिट आहे तोच युनिट डिजिट 15 to the power 5 चा असेल. म्हणून मला हे एक एक डिजिट घेऊन मी सॉल्व्ह करणार. सो 1 to the power 1 2 स्क्वेअर प्लस 3 क्यूब प्लस 4 to the power 4 प्लस 5 to the power 5 प्लस 6 to the power 6 याचा युनिट डिजिट काढायचा, आणि यांचा जो युनिट डिजिट येईल तोच युनिट डिजिट याचा असेल. सो 1 to the power 1 1, 2चा स्क्वेअर म्हणल्यानंतर युनिट डिजिटला 4 येणार, तिथं बघायचं 2चा स्क्वेअर म्हणल्यानंतर युनिट डिजिटला 4, 3चा क्यूब म्हणल्यानंतर युनिट डिजिटला 7, 4 to the power 4. सो इथं 4 to the power 4 म्हटलेलं आहे. सो 4 to the power 4 ला मी 2 मध्ये कन्वर्ट करेन. 4 to the power 4 ला मी 2 मध्ये कन्वर्ट करेन, कारण की 2 स्क्वेअर टू द पॉवर 4. सो 2 to the power 8 येईल. ठीक आहे, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता या ठिकाणी 4चा इव्हन पॉवर आला. ठीक आहे, 4चा इव्हन पॉवर आला की युनिट डिजिटला 6 येतो, 4चा ऑड पॉवर आला की युनिट डिजिटला 1 येतो. बघा 4चा पॉवर 3 घ्या 64, युनिट डिजिटला 4 आला. 4चा पॉवर 4 घ्या 256, त्या ठिकाणी युनिट डिजिटला 6 आला. अशा पद्धतीने जर तुम्ही म्हटलात 4चा पॉवर इव्हन आहे तर युनिट डिजिटला येणार 6. इथून मी डायरेक्ट लिहून टाकतो, युनिट डिजिटला येणार 6. ठीक आहे, 5चा पॉवर किती घ्या 5 येणार, 6चा पॉवर किती घ्या 6च येणार. सो या सगळ्यांची ऍडिशन करा, कारण की आतमध्ये ऍडिशन दिली तर या रिमाइंडरची ऍडिशन करा, जो पण युनिट डिजिटला येईल ते तुमचं फायनल आन्सर असेल. याचं युनिट डिजिट असेल, आणि याचं युनिट डिजिट म्हणजेच यांचं युनिट डिजिट असेल तो. सो ऍड करून टाकूयात. 4 + 1 5, 7 + 5 12, 12 + 6 18, 18 + 5 23, 23 + 6 29. सो 29 म्हणजेच युनिट डिजिटला येतोय 9. सो ऑप्शन बी इज करेक्ट बेटा, ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. The digit in the units place of the digit in the units place of 251 to the power 98 plus 21 to the power 29 minus 106 to the power 100 plus 705 to the power 35 minus 16 to the power 4 plus 259 is option A 1, option B 4, option C 5, option D 6. चला पाहूयात काय येईल आन्सर याचं. परत यांच्या युनिट डिजिटला येणार काढायचे, मध्ये प्लस मायनस आहे तर प्लस असेल तर प्लस करायचं, मायनस असेल तर मायनस करायचं, बिलकुल टेन्शन नाही आहे त्याबद्दल. सो युनिट डिजिटला 1 आहे, इथे युनिट डिजिटला 1 आहे, फक्त युनिट डिजिटचा पॉवर घ्यायचा, युनिट डिजिटचा पॉवर, कारण की जो युनिट डिजिटचा पॉवर आहे तोच त्या पूर्ण नंबरच्या पॉवरच्या युनिट डिजिटला येणार आहे. ठीक आहे, या युनिट डिजिटचा जो पण पॉवर आहे ते सॉल्व्ह केल्यानंतर जो पण युनिट डिजिटला येईल तोच युनिट डिजिट या पूर्ण नंबरच्या युनिट डिजिटला असतो. सो 1चा पॉवर किती घ्या 1च येणार आहे, प्लस 1चा पॉवर किती घ्या 1च येणार आहे, मायनस 6चा पॉवर किती घ्या 6च येणार आहे, प्लस 5चा पॉवर किती घ्या 5च येणार आहे, मायनस 6चा पॉवर किती घ्या 6च येणार आहे, आणि पुढचा इथं काही पॉवर वगैरे नाहीये तर याचा फक्त युनिट डिजिट +9. बघा प्रत्येकाचे युनिट डिजिट घेतले, इथं काही सायक्लिसिटीची गरजच पडली नाही, कारण की 1 6 5 असेच नंबर दिलेले आहेत. सो यांची तर सायक्लिसिटी नाहीच आहे, प्रत्येक वेळेस तोच येतात. सो 1 + 1 2, अगोदर ऍडिशन करूयात. 1 + 1 2, 2 + 5 7, 7 + 9 दॅट इज 16. ठीक आहे, मी अगोदर सगळ्या नंबरची ऍडिशन करून घेतली. सो 9 + 5 14 + 2 16, 16 मधून -6 म्हणजेच -12 मी सेपरेट केला तर राहतो 4. सो ऑप्शन बी इज करेक्ट. सो युनिट डिजिटला येणार 4. ठीक आहे, चलो नेक्स्ट वन.
the digit in the unit place of the digit in the unit place of in the unit place of 1038 to the power 67 is option A 2416 2416. सो चला स्टार्ट करूयात. या नंबरच्या युनिट डिजिटला काय येईल? सो हा नंबर खूप मोठा आहे बट आपल्याला फक्त युनिट डिजिट सोबत काम आहे. सो 8 टू द पॉवर 67 8 टू द पॉवर 67 चा जो युनिट डिजिट असेल तोच या नंबरचा युनिट डिजिट असेल. सो 8 टू द पॉवर 67 तर 8 ची सायक्लिसिटी 4 आहे. सो याला मी 4 ने डिवाइड करणार आणि 4 ने डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर येतो पॉवर मध्ये तो रिमाइंडर इथं बघून मी आन्सर सांगून टाकणार. सो मी याला 4 ने डिवाइड करतो. 67 ला जर 4 ने डिवाइड केलं 4 1 जा 4 रिमेनिंग राहिला 2 27 4 6 जा 24 सो रिमेनिंग राहिला 3 सो 8 टू द पॉवर 3 रिमाइंडर राहतोय 3. ठीक आहे. या एक्सपोनेंटला 4 ने डिवाइड केलं 67 ला 4 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर येतो 3. जो रिमाइंडर येतो तो रिमाइंडर मी इथं 8 च्या पॉवर मध्ये ठेवणार आणि 8 टू द पॉवर 3 असेल तर युनिट डिजिटला येतो 2. तर तोच आपला आन्सर असेल. युनिट डिजिटला येतो 2. सो फायनल युनिट प्लेसला असेल 2. युनिट प्लेसला किती असेल 2. हा पॉवर जिथपर्यंत 4 ने डिवाइड केलं त्याला विसरून जायचं कारण की तिथं 8 टू द पॉवर 4 घेतल्यानंतर युनिट डिजिटला 6 येतो आणि युनिट डिजिटला जर 6 आला तर 6 ला कुठल्याही इव्हन नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर परत तोच इव्हन नंबर येतो. म्हणून 2 हा 6 × 2 केल्यास 12 येणार आहे आणि 12 चा युनिट प्लेस पण 2च आहे म्हणजे युनिट डिजिटला 2 येणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट वन. नेक्स्ट वन 4 टू द पॉवर 4 to the power 61 plus 4 to the power 62 plus 4 to the power 63 plus 4 to the power 64 is divisible by options. Option A 3 11 13 7 3 11 13 7 17. चला बघूयात काय आहे आन्सर. तर या पूर्ण एक्सप्रेशनला सॉल्व्ह केल्यानंतर जो पण नंबर येणार आहे त्याला कितीने डिव्हिजिबल असेल. तर हा युनिट डिजिटचा क्वेश्चन नाहीये बट याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून या टाईपमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. तर बघा या सगळ्यामध्ये पॉवर वाढत चाललाय तर नक्कीच या ठिकाणी जो सर्वात लहान पॉवर आहे मी त्याला कॉमन आउट काढू शकतो. राईट आहे. सो मी 4 टू द पॉवर 61 ला मी जर कॉमन आउट काढलं सो त्यासाठी मी याला अगोदर ॲज इट इज लिहितो. ठीक आहे. सो मी काढला या सगळ्या चारही टर्म्स मधून मी 4 टू द पॉवर 61 जो सगळ्यात स्मॉलेस्ट पॉवर आहे मी त्याला कॉमन काढलं. राईट. सो 4 टू द पॉवर 61 कॉमन काढला तर इथं राहतो 1 इथं राहतो 2 इथं राहतो 3 इथं राहतो 4. ठीक आहे. कारण की जो कॉमन काढला त्याने आपण प्रत्येक टर्मला डिवाइड करतो आणि डिवाइड केल्यानंतर जे पण राहणार आहे ते आपण लिहून टाकतो. 1 + 2 + 3 + 4 तर नाही राहणार. इथं राहतो 1 इथं राहतो 4 सॉरी इथं राहतो 4 टू द पॉवर 1 इथं राहतो 4 टू द पॉवर 61 कॉमन काढलाय तर 4 टू द पॉवर 61 ने जर 4 टू द पॉवर 63 ला डिवाइड केलं तर 4 टू द पॉवर 2 शिल्लक राहतो आणि इथं राहतो 4 टू द पॉवर 3 शिल्लक राहतो. ठीक आहे. सो 4 टू द पॉवर 61 ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 + 4 + 16 4 चा स्क्वेअर 16 4 चा क्यूब 64. सो 4 टू द पॉवर 61 ब्रॅकेटमध्ये राहील 4 1 5 16 5 21 सो 64 + 21 85. सो आता बघा हेच एक्सप्रेशन याच्या इक्वल मध्ये आले आणि या एक्सप्रेशनला 85 4 टू द पॉवर 61 तर माहिती नाही बट 85 ला मात्र 17 ने कंप्लीट डिवाइड जातो. सो 85 इज डिव्हिजिबल बाय 17. 85 ला 17 ने कंप्लीट डिवाइड जातो. जर 85 ला 17 ने डिवाइड जातो म्हणजेच या पूर्ण एक्सप्रेशन कारण की हे एक्सप्रेशन याच्या इक्वल मध्ये म्हणजे या एक्सप्रेशनला पण 17 ने कंप्लीट डिवाइड जाईल. सो ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे. चलो नेक्स्ट वन. क्वेश्चन्स पहा व्हरायटीज पहा क्वेश्चन्सच्या त्याच्यावरूनच तुम्हाला अंडरस्टँडिंग कळेल की कशा पद्धतीने क्वेश्चन्स टॅकल करायचे. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन्स आहेत बट प्रॅक्टिस पाहिजे फक्त याला सॉल्व्ह करण्यासाठी. द डिजिट इन द युनिट प्लेस ऑफ द नंबर digit in the unit place of the number 17 to the power 1999 plus
11 to the power 1999 minus 7 to the power 1999 is option A 7, option B 4, option C 1, ऑप्शन डी 3. ओके, चलो याला सॉल्व करून बघूयात. आता याच्या युनिट प्लेसला काय येतो असा क्वेश्चन आहे. सो 17 टू द पॉवर 1999 च्या युनिट प्लेसला कोणता डिजिट येईल, तर तो असेल 7 टू द पॉवर 1999 प्लस 11 म्हणजे युनिट प्लेसला 1 आहे, 1 टू द पॉवर 1999 मायनस इथं 7 टू द पॉवर 1999. खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. तर हे तर इथंच कॅन्सल होऊन जातील, कारण की याच्या युनिट डिजिटला जो नंबर येणार आहे तोच याच्या युनिट डिजिटला येणार आहे, आणि हा एक प्लस मध्ये हा मायनस मध्ये. तर या युनिट डिजिटचा याला कॅल्क्युलेट करत बसायचं नाही या ठिकाणी, कारण की जो युनिट डिजिट या ठिकाणी येणार आहे तोच या ठिकाणी येणार आहे, कारण की बेस पण सेम आहे, पॉवर पण सेम आहे. सो त्यामुळं हे युनिट डिजिट एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये कॅन्सल होऊन जाईल, आणि 1चा पॉवर किती घ्या परत 1च येऊन जाईल, म्हणजे युनिट डिजिटला येणार आहे 1. युनिट डिजिटला किती येणार आहे 1. क्लिअर आहे. ओके स्टुडंट्स, चलो. So next question, the number 1 less than the number, म्हणजेच नंबर असं वाटलं तर मी क्लिअरली लिहून टाकतो. द नंबर 1 less than 7 to the power 19 is divisible by option A 49 7, ऑप्शन सी 16, ऑप्शन डी 6. ठीक आहे. तर बघा काय म्हटलंय, असा नंबर जो 1 लेस दॅन 7 टू द पॉवर 19 ला डिव्हिजिबल करतो. म्हणजेच काय, 1 लेस दॅन 7 टू द पॉवर 19 म्हणजे 7 टू द पॉवर 19 पेक्षा मधून जर एक मायनस केला तर या नंबरला कोणत्या नंबरने डिव्हिजिबल जाईल. 7 टू द पॉवर 19 मायनस 1, 7 टू द पॉवर 19 लेस दॅन 1 म्हणजेच -1. या नंबरला कोणत्या नंबरने, दिलेल्या ऑप्शन पैकी कोणत्या नंबरने कंप्लीट डिवाइड जाईल. तर मी मागे तुम्हाला एक पॉईंट लिहून दिले होते, आठवत असेल. जर a टू द पॉवर n मायनस b टू द पॉवर n, ठीक आहे, यामध्ये जर n ऑड असेल, इफ n इज ऑड, जर n हा ऑड नंबर असेल तर त्या ठिकाणी 100% a मायनस b ने कंप्लीट डिवाइड जातो. a मायनस b डिव्हिजिबल. a टू द पॉवर n जर ऑड असेल तर a टू द पॉवर n मायनस b टू द पॉवर n इज डिव्हिजिबल बाय a मायनस b. त्याला 100% a मायनस b ने डिवाइड जातो. जर पॉवर मध्ये असणारा नंबर कसला असेल, ऑड असेल. तर इथं 7 टू द पॉवर 19 ऑड आहे, तर मी 1च्या पॉवर मध्ये मी इव्हन नंबर पण आणू शकतो, ऑड नंबर पण आणू शकतो. 1चं काही महत्व नाहीये. 1चा पॉवर इव्हन घ्या किंवा 1चा पॉवर ऑड घ्या, तो नंतर परत 1च राहणार आहे. सो 7 टू द पॉवर 19 मायनस मी 1ला लिहू शकतो 1 टू द पॉवर 19. ठीक आहे. मग हा झाला a टू द पॉवर n मायनस b टू द पॉवर n, आणि n इज ऑड. तर 100% या नंबरला a मायनस b म्हणजे 7 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 6 ने कंप्लीट डिवाइड जात असेल. हा पॉईंट मी लिहून दिला होता आणि तोच मी इथं वापरला. 7 मायनस 1 ने कंप्लीट डिवाइड जात असेल म्हणजे 6 ने कंप्लीट डिवाइड जातो. दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, चला जाऊया स्टुडंट्स नेक्स्ट पॉईंट कडे. ओके, चलो. तर या ठिकाणी हा आपला कॉन्सेप्ट युनिट डिजिटचा फिनिश होतो. बरेचसे क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. आता जाऊया थोडंसं पुढच्या कॉन्सेप्टकडे. बघा काय आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट. मी याला पण रफ करतो, आता याचं काही काम नाहीये. चलो, ओके. देन काय बघूयात आता. हा, तर जनरल प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजिबिलिटीच्या प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजिबिलिटी असं म्हणूयात. प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजिबिलिटी.
तर हे ऑब्वियस आहे, हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. कोणती प्रॉपर्टी आहे? फर्स्ट वन, समजा मी नंबर घेतला 48/24, ठीक आहे. तर 48 डिव्हिजिबल आहे 24नी, 48 डिव्हिजिबल आहे 24नी. तर लक्षात घ्या, इथून दोन प्रॉपर्टीज आहेत. तर एनी मल्टिपल ऑफ 48च्या सर्व मल्टिपलला 24ने डिवाइड जाणार, ठीक आहे. त्यामुळे इथं आपल्याला लिहिता येतं इफ ए इज डिव्हिजिबल बाय बी, एला जर बीने डिवाइड जायचं असेल तर एनी मल्टिपल ऑफ ए इज डिव्हिजिबल बाय बी, ठीक आहे. जर ए ला कम्प्लीट डिवाइड जात असेल बी ने, तर ए च्या कुठल्याही मल्टिपलला, एनी मल्टिपल ऑफ ए इज डिव्हिजिबल बाय बी, तर ए च्या कुठल्याही मल्टिपलला बी ने डिवाइड जात असेल. अँड जर ए ला बी ने कम्प्लिटली डिवाइड जात असेल, तर बीच्या सर्व फॅक्टर्सनी ए ला कम्प्लीट डिवाइड जायला पाहिजे. पहा इथं 48 ला 24ने डिवाइड जातो, तर 24च्या सर्व फॅक्टर्सनी 6, 4 यांनी सगळ्या फॅक्टर्सनी या 48 ला पण डिवाइड जात असतो. सो या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की ऑल द फॅक्टर्स ऑफ बी is divisible by, implies that A is divisible by B. That means A is divisible by all the factors of B. ठीक आहे. दोन पॉईंट्स लक्षात आले इथून, या प्रॉपर्टीज मधून दोन पॉईंट लक्षात आले की A डिव्हिजिबल बाय B आहे. तर A चा मल्टिपल 48 चा मल्टिपल 96 आहे, तर 96 ला 24 ने कम्प्लीट डिवाइड जायलाच पाहिजे, ठीक आहे. तर 48 च्या सर्व मल्टिपलला 24 ने डिवाइड जायला पाहिजे. अँड सेकंड वन, की ज्या नंबरने तुम्ही डिवाइड टाकताय त्या नंबरच्या सर्व फॅक्टर्सनी सुद्धा त्या 48 ला कम्प्लीट डिवाइड जाईल, ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी, इफ ए अँड बी इज डिव्हिजिबल बाय पी, ए आणि बी ला जर पी ने डिवाइड जात असेल तर ए प्लस बी, सो इम्प्लाइज दॅट ए प्लस बी मस्ट बी डिव्हिजिबल बाय पी, किंवा डिव्हिजिबल बाय पी, ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. ए आणि बी ला जर पी ने डिवाइड जात असेल तर ए प्लस बी ला सुद्धा पी ने डिवाइड जातो 100% जातो, ठीक आहे. ए प्लस बी विल बी डिव्हिजिबल बाय पी, हा सुद्धा पी ने डिव्हिजिबल असेल. थर्ड वन, डिफरन्स बद्दल पण असंच, इफ ए अँड बी इज डिव्हिजिबल बाय पी, ए आणि बी ला जर पी ने डिव्हिजिबल जात असेल, पी ने कम्प्लीट डिवाइड जात असेल, तर ए मायनस पी ला सुद्धा पी ने डिवाइड जातो, कम्प्लीट डिवाइड जातो. ए मायनस पी डिव्हिजिबल बाय पी, ए मायनस बी ला सुद्धा पी ने कम्प्लीट डिवाइड जातो, ठीक आहे. ओके, ह्या होत्या एकदम सिंपल प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीज ऑब्वियस आहे, तुमच्या लक्षात राहणं गरजेचंच आहे, खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे. चला जाऊयात नेक्स्ट. आता रिमाइंडरचे काही रूल्स आहेत, रिमाइंडरचे थ्योरम्स आहेत असं म्हणू शकता, किंवा रूल्स आहेत म्हणू शकता, रिमाइंडरच्या काही ट्रिक्स आहेत असं म्हणू शकता. सो रिमाइंडरच्या क्वेश्चन बद्दलचे काही ट्रिक्स आहेत. सो रिमाइंडर रूल्स असं म्हणू शकता. सो याच्यामधला फर्स्ट रूल बघा, मी सांगतो या ठिकाणी. फर्स्ट रूल अगोदर एक्झाम्पल मधून सांगेन, देन मी तुम्हाला नोट डाऊन करून देईन, ठीक आहे. सो समजा मी दोन नंबर आहेत आपल्याकडे, 85 आणि 80, हे कुठले तरी दोन नंबर्स आहेत. या दोन नंबर्सला जर मी एका फिक्स नंबरने डिवाइड केलं, ठीक आहे, हे डिवायझर, हा आहे आपला डिवायझर. 85 आणि 80 ला जर मी 13 ने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येतात? बघा, रिमाइंडर दोन रिमाइंडर येतील. तर किती येतात? एक रिमाइंडर येतो 13 6 78, म्हणजे फर्स्ट रिमाइंडर. जर 13 ने 85 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर येतो 7, आणि 13 ने 80 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर येतो 2, ठीक आहे, रिमाइंडर येतो 2. सो रिस्पेक्टिव्हली, या ठिकाणी रिस्पेक्टिव्हली. ओके, तर दोन नंबर्स आहेत कुठले तरी, एनी टू डिफरंट नंबर्स विल बी डिव्हिजिबल बाय ए नंबर, देन विल गेट द टू रिमाइंडर्स, कारण की दोन नंबरला डिवाइड केल्यामुळे दोन रिमाइंडर्स भेटतात. तर याच दोन नंबरच्या समला जर सेम डिवायझर परत याच डिवायझरने जर डिवाइड केलं, याच 30 ने डिवाइड केलं, तर रिमाइंडर किती येणार? तर इथं बघा, इथून तुम्हाला कळतं, या ठिकाणी तुम्हाला दोन नंबर्स माहिती आहेत क्लिअर कट, बट एक्झाम मध्ये तुम्हाला हे दोन नंबर दिलेले असणार नाही. तिथं फक्त एवढंच म्हणणार की देर आर टू नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 13 अँड वी विल गेट द रिमाइंडर 7,2 रिस्पेक्टिव्हली. देन व्हॉट विल बी द रिमाइंडर इफ सम ऑफ दीज टू नंबर्स इज डिव्हिजिबल बाय द सेम डिवायझर, then what will we get the remainder? तर त्यावेळेस आपल्याला रिमाइंडर काय भेटेल? यांच्या समला, या दिलेल्या दोन नंबरच्या समला जर सेम अगोदरच्याच डिवायझरने जर मी डिवाइड केलं तर कोणता रिमाइंडर भेटेल? तर इथं सम केल्यानंतर एक नंबर येतो, तो एक नंबरचा एक रिमाइंडर सांगायचे आपल्याला. सो इथं जर तुम्हाला डायरेक्टली कळून जाईल, 165 ला जर मी 13 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येतो बघा,
13 वन जा 13, 35, 13 टू जा 16, तर रिमाइंडर येतो 9 येतोय रिमाइंडर. ठीक आहे. तर इथं ऍक्च्युअली तुम्हाला मी 2 नंबर्स दिलेले आहेत, डिवायझर दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला 2 नंबर्स माहिती होते म्हणून तुम्ही 2 नंबरचा सम करून रिमाइंडर काढला. बट एक्झाममध्ये तुमच्याकडे 2 नंबर्स असणार नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला रिमाइंडर कसा काढायचे. ठीक आहे. या सिच्युएशनमध्ये सिच्युएशन कळाली. इफ एनी 2 नंबर्स आर डिव्हिजिबल बाय ए नंबर, डिव्हिजिबल बाय ए सम पर्टिक्युलर नंबर, देन वी विल गेट अ 2 रिमाइंडर्स R1 अँड R2. काहीतरी 2 रिमाइंडर्स R1 अँड R2 भेटतात. देन इफ त्या सिच्युएशनमध्ये इफ द सम ऑफ द 2 नंबर्स इज डिव्हिजिबल बाय द सेम डिवायझर, जो डिवायझर अगोदर होता तोच डिवायझर जर नंतर असेल, इफ सम ऑफ दीज 2 नंबर्स आर डिव्हिजिबल बाय द सेम डिवायझर, देन व्हॉट विल वी गेट द रिमाइंडर. तर आपल्याला रिमाइंडर काय भेटेल बघा. तर जो पण रिमाइंडर भेटेल मी त्याला R म्हणेल. तर तो जर नवीन रिमाइंडर येणार आहे त्यासाठी शॉर्टकट ट्रिक आहे की जे अगोदरचे रिमाइंडर्स आहेत R1 प्लस R2 म्हणतो मी याला R1 म्हटलं, समजा याला R2 म्हटलं, R1 प्लस R2 मायनस डिवायझर, R1 प्लस R2 मायनस डिवायझर. तर A प्लस B हे समजा A कॉमा B हे 2 नंबर्स आहेत. या 2 नंबर्सला कुठल्या तरी नंबरने डिवाइड केलं आणि त्यानंतर 2 रिमाइंडर भेटले R1 आणि R2. तर या 2 नंबरच्या समला परत त्याच सेम डिवायझरने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर भेटतो R1 प्लस R2 मायनस डिवायझर. सो 7 प्लस 2 बघा रिमाइंडर, आता या फॉर्म्युला वापरून रिमाइंडर 9च भेटणार तुम्हाला. 7 प्लस 2 मायनस डिवायझर किती आहे 13. सो 9 मायनस 13 दॅट इज -4. सो रिमाइंडर निगेटिव्ह येतो. याला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करणार, जो पण रिमाइंडर आलाय त्याला डिवायझर मधून सबट्रॅक्ट करा. तर 4 हा रिमाइंडर आलाय निगेटिव्ह रिमाइंडर, आपला डिवायझर आहे 13. सो 13 मधून 4 मी सबट्रॅक्ट करणार, पॉझिटिव्ह रिमाइंडर आपल्याला भेटून गेला. पॉझिटिव्ह रिमाइंडर 9 भेटून गेला. इथून पण पॉझिटिव्ह रिमाइंडर 9च आला होता, इथून पण पॉझिटिव्ह रिमाइंडर 9च आलेला आहे. ठीक आहे, क्लिअर आहे, लक्षात राहील. चला याला लिहून घेऊयात आपण फटाफट. लक्षात आला. तर कुठलेही 2 रिमाइंडर्स मी तर लिहून टाकतो, आता ट्रिक लिहून टाकतो, ही इंग्लिशमध्ये लिहून टाकायचे रूल जो आहे. इफ टू डिफरंट नंबर्स A and B, 2 different numbers A and B on being divided by the same divisor, सेम डिवायझर म्हणजे तो सुरुवातीचा कुठला तरी डिवायझर आहे, कुठला तरी एक नंबर आहे, सेम डिवायझर. लिव R1 and R2 respectively, then their sum A plus B, sum काय येणार, A plus B is if divided by same divisor will leave remainder R is given by. ठीक आहे. ए आणि बी हे कुठले तरी 2 नंबर्स आहेत, त्याला कुठल्या तरी डिवायझरने डिवाइड केल्यानंतर 2 रिमाइंडर भेटतात. परत जे 2 नंबर्सला तुम्ही डिवायझरने डिवाइड केल्यानंतर 2 रिमाइंडर भेटतात, त्या 2 नंबरच्या समला जर तुम्ही सेम डिवायझरने डिवाइड केलात तर येणारा रिमाइंडर हा कॅपिटल R आहे. आणि त्याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक आहे R1 प्लस R2, त्या 2 रिमाइंडरची ॲडिशन करायची आणि जो पण डिवायझर आहे तुमचा तो सबट्रॅक्ट करायचा. तर या फॉर्म्युल्यावरून बघा, या फॉर्म्युल्याकडे किंवा या ट्रिककडे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की जर तुम्हाला या ठिकाणी सम त्या 2 नंबरचा सम केल्यानंतर जो पण रिमाइंडर येतो त्याचा फॉर्म्युला आहे. बट तुम्हाला जर सम केल्यानंतरचा जर रिमाइंडर दिला असेल 2 डिजिटचा, जे 2 नंबर सुरुवातीला डिवाइड केले त्या 2 नंबरचा सम केल्यानंतरचा जर रिमाइंडर भेटत असेल, जर या कॅपिटल R ची व्हॅल्यू दिली तर डिवायझर काढता येतो, डिवायझरची व्हॅल्यू दिली तर कॅपिटल R काढता येतो. ठीक आहे, 2 गोष्टी आहेत याच्यावरून. ठीक आहे. सो याचे एक्झाम्पल्स पाहूयात लगेच फटाफट. जर क्वेश्चन लक्षात आला असेल तर लगेच फटाफट तुम्ही आन्सर देऊ शकता. आता बघा, हा ट्रिक होती, ट्रिक डायरेक्टली सॉल्व्ह करण्याची. आता क्वेश्चन कसा विचारतात याच्यावरती त्याच्याकडे लक्ष द्या थोडंसं. क्वेश्चन, two different numbers when divided by 47 leaves remainder 13 and 23 respectively. If their sum is divided by same number 47, what will be the remainder? तर याचा रिमाइंडर काय असेल. ठीक आहे.
बघा दोन नंबर्स आहेत कुठले तरी ए आणि बी, त्याला 47 ने डिवाइड केल्यानंतर दोन रिमाइंडर सोडतात R1 आणि R2. जे दोन नंबर्सला तुम्ही 47 ने डिवाइड केलं त्या दोन नंबरच्या समला परत 47 ने जर डिवाइड केला तर रिमाइंडर काय येतो, तर तो रिमाइंडर येतो कॅपिटल R, दॅट इज R1 प्लस R2 मायनस डिवायझर. ओके, R1 प्लस R2 13 प्लस 23 मायनस डिवायझर किती आहे दोन्ही ठिकाणी 47. 36 मायनस 47 दॅट इज मायनस 11. रिमाइंडर निगेटिव्ह येतो, याला पॉझिटिव्ह करण्यासाठी 47 मधून 11 सबट्रॅक्ट करा 36. सो रिमाइंडर इज फायनल रिमाइंडर इज 36. सो तर जे दोन नंबरला 47 ने डिवाइड केल्यानंतर 13 आणि 23 रिमाइंडर होते, त्या दोन नंबरच्या समला परत 47 नेच डिवाइड केलं तर रिमाइंडर येतो प्लस 36. रिमाइंडर येतो प्लस 36. ठीक आहे, यामध्येच एक आणखीन एक पद्धत विचारली जाते, आणखीन एका टाईपचा क्वेश्चन विचारला होतो. याच ट्रिकवरती एका दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिवायझर बद्दलचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा. two different numbers when divided by the same divisor leaves remainder 15 and 39 respectively, and when their sum was divided by the same divisor, the remainder was 7. what is the divisor? तर डिवायझर काय असेल? व्हॉट इज द डिवायझर? तर डिवायझर काय असेल? या ठिकाणी डिवायझर विचारलाय. मागच्या वेळेस सम केल्यानंतर येणारा रिमाइंडर विचारला होता. या ठिकाणी सम केल्यानंतर सेम नंबरने डिवाइड केल्या, सेम डिवायझरने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर दिलाय, डिवायझर विचारलाय. सो परत तीच ट्रिक, कारण की दोन नंबर्स आहेत, दोन नंबरच्या सम बद्दल बोलतोय. सो दोन नंबरच्या सम नंतर येणारा जो रिमाइंडर आहे त्याचा फॉर्म्युला असतो R1 प्लस R2 मायनस डिवायझर. R1 प्लस R2 दॅट इज 15 प्लस 39. आणि दोन नंबरच्या समला जर सेम डिवायझर जो अगोदर होता तोच डिवायझर नंतर जर डिवाइड केला तर रिमाइंडर राहतोय 7. तर मायनस डिवायझर, आपल्याला डिवायझर काढायचं, तर डिवायझरला डिवायझर ॲज इट इज, हा मायनस इकडून प्लस होतो, इथे येतो 9 5 14 54 प्लस 7 इकडे जाऊन -7 आणि हा मायनस डिवायझर इकडे येऊन प्लस होऊन जातो. सो किती येतोय? सो 47. सो डिवायझर येतोय 47. ठीक आहे, चेक करून बघू शकता, डिवायझर येतोय 47. ओके, तर जसं आता दोन नंबरला एखाद्या नंबरने डिवाइड केल्यानंतर काही रिमाइंडर राहत होते 2, तर नंतर त्याच्या सम बद्दलची प्रॉपर्टी होती. जे दोन नंबरला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर राहत आहेत त्या दोन नंबरच्या सम बद्दलचा ही ट्रिक होती. अशाच ठिकाणी याच मेथडमध्ये दोन डिफरंट नंबर दिलेले आहेत, त्याला एखाद्या नंबरने डिवाइड करतोय, दोन रिमाइंडर पण राहत आहेत. तर या ठिकाणी जे पण या दोन नंबरचा डिफरन्स येईल, आता हे समची ट्रिक झाली, आता डिफरन्सची, त्या दोन नंबरच्या डिफरन्सला कशाने डिवाइड जाईल ते बघूयात आपण. ठीक आहे, तर त्या ठिकाणी काय ट्रिक असेल बघा. डिफरन्स बद्दलची ट्रिक ही होती, सम बद्दलची. आता डिफरन्स बद्दलची. आता या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक डाऊट पडला असेल की सर समजा या ठिकाणी तुम्ही म्हणतायत की दोन नंबरला, ठीक आहे, 85 आणि 80ला जर 30 ने डिवाइड केलं तर दोन रिमाइंडर राहत आहेत, 7 आणि 2 दोन रिमाइंडर राहत आहेत. समजा जर असं झालं सर, दोन नंबर्स आहेत, त्या दोन नंबरला जर एका नंबरने डिवाइड केलं, त्या दोन नंबरला जर एका नंबरने डिवाइड केलं आणि जर रिमाइंडर सेम राहत असतील, रिमाइंडर्स आर सेम, तर रिमाइंडर जर सेम राहत असतील तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. ठीक आहे, रिमाइंडर सेम असतील किंवा डिफरंट असतील त्या ठिकाणी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. सो नेक्स्ट ट्रिक डिफरन्स बद्दलची. ठीक आहे, मी डायरेक्टली लिहून देतो आता. वेन टू नंबर्स after being divided by the
same divisor divided by the same divisor, leave the same remainder, leave the same remainder. बघा या ठिकाणी रिमाइंडर सेमच राहायला पाहिजे म्हटलंय. मागच्या वेळेस तशी कंडिशन होती, डिफरंट रिमाइंडर असो किंवा सेम रिमाइंडर असो, सम मध्ये आपण ती ट्रिक वापरू शकतो जी मागे दिलेली होती. बट ही डिफरन्सची ट्रिक वापरण्यासाठी रिमाइंडर सेमच राहायला पाहिजे. लिव्ह द सेम रिमाइंडर, then the difference of those two numbers, then the difference of those two numbers must be exactly divisible by the same divisor. सेम डिवाइजर. ठीक आहे. पहा काय म्हटलेलं या ठिकाणी, समजा ए आणि बी हे कुठलेही दोन नंबर्स आहेत. या दोन नंबरला कुठल्या तरी एक एक्स नंबरने डिवाइड केलं, हा आपला डिवायझर एक्स या नंबरने डिवाइड केलं, तर जे रिमाइंडर्स आहेत ते रिमाइंडर सेम राहतात. रिमाइंडर्स आर सेम रिमाइंडर्स यायला पाहिजे. ए ला एक्सने डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर येतो तोच रिमाइंडर बी ला एक्सने डिवाइड केल्यानंतर यायला पाहिजे. जर या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर मग आपण हाई ट्रिक वापरून आपण ए मायनस बी या दोन नंबरच्या डिफरन्सला जर परत एक्सनेच डिवाइड केला तर रिमाइंडर काय येतो त्याच्याबद्दल त्यांनी क्वेश्चन सांगितलेला आहे. त्याच्याबद्दलची ही ट्रिक आहे. ए मायनस बी ला जर एक्सने डिवाइड केलं तर काय येतो रिमाइंडर, देन द डिफरन्स ऑफ दोज टू नंबर्स मस्ट बी एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय द सेम डिवायझर. तर ए आणि बी ला जर एक्सने डिवाइड केल्यानंतर सेम रिमाइंडर राहत असतील तर ए मायनस बी ला परत एक्सने डिवाइड केला तर रिमाइंडर काय राहतो, तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की डिव्हिजिबल बाय द सेम डिवायझर, मस्ट बी एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय. कंप्लीट डिवाइड जातो त्या ए मायनस बी ला एक्सने कंप्लीट डिवाइड जातो असं सांगितलेलं आहे. कंप्लीट डिवाइड जातो म्हणजे रिमाइंडर झिरो राहतो असं त्यांचं म्हणणं आहे. रिमाइंडर काय राहतो, झिरो राहतो. तर याचं एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे आणखीन क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. बघा या ठिकाणी एक्झाम्पल जर पाहिलात तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला क्लिअरली सांगता येईल. क्वेश्चन, टू नंबर्स 147 225 after being divided by a two digit number, leave the same remainder, find the divisor. तर या ठिकाणी डिवायझर फाइंड आउट करायला सांगितले. डिवायझर फाइंड आउट करण्यासाठी तर या ठिकाणी रिमाइंडर साठीचा हा क्वेश्चन नाहीये. तर कम्प्लिटली डिवाइड जातो म्हणजे रिमाइंडर झिरो राहतो. तर आपल्याला रिमाइंडर झिरो राहतो हे तर आपल्याला कळालं. रिमाइंडरचा ट्रिक कळाली. कम्प्लिटली एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय सेम डिवायझर. या सेम डिवायझरनी ए आणि बी ला सेपरेट डिवाइड टाकला तर रिमाइंडर सेम राहतोय. बट ए मायनस बी ला जर एक्सने डिवाइड टाकला तर रिमाइंडर झिरो येतो कारण की एक्झॅक्टली डिव्हिजिबल म्हटलंय. बट या क्वेश्चन मध्ये जो विचारलाय तो रिमाइंडर नाही विचारलाय, या क्वेश्चन मध्ये डिवायझर बद्दल विचारलंय की डिवायझर काय असेल. तर बघा ए आणि बी हे कोणते नंबर्स आहेत, टू नंबर्स 147 नंबर दिलेले आहेत 147 आणि 225. याला एका कुठल्या तरी नंबरने डिवाइड केलं, टू डिजिट नंबरने डिवाइड केलं. या दोन नंबरला कुठल्या तरी टू डिजिट नंबरने डिवाइड केलं तर सेम रिमाइंडर राहतो. रिमाइंडर काय राहतात ते पण माहिती नाहीये आपल्याला, बट काहीतरी दोन रिमाइंडर राहतात. पण मग आता आपल्याला विचारलंय फाइंड द डिवायझर, सेम रिमाइंडर देन फाइंड द डिवायझर, असंच आहे ना. फाइंड द डिवायझर, यस. तर तो डिवायझर फाइंड आउट करायचा. तर याच्या डिफरन्स बद्दल इथं कुठंच बोललेलं नाहीये. या डिफरन्स बद्दल या क्वेश्चन मध्ये कुठंच बोललेलं नाहीये. बट लक्षात ठेवायचे की दोन नंबर्सला एका पर्टिक्युलर नंबरने डिवाइड केल्यानंतर जर सेम रिमाइंडर राहत असतील तर ज्या दोन नंबरने डिवायझर जो आहे, या दोन नंबरचा जो पण डिवायझर आहे तो तुम्ही काढू शकतात. कसा काय, तर या दोन नंबरला एखाद्या पर्टिक्युलर नंबरने डिवाइड केल्यानंतर सेम नंबर राहतात. मग तो 1 डिजिटचा असेल किंवा 2 डिजिटचा असेल. इथं 2 डिजिटचा नंबर म्हटलंय, बट तो 1 डिजिट असेल 2 डिजिट असेल. तर या दोन नंबरला डिवाइड केल्यानंतर, या दोन नंबरला कुठल्या तरी पर्टिक्युलर नंबरने डिवाइड केल्यानंतर जर सेम रिमाइंडर राहत असेल तर या दोन नंबरला कम्प्लिटली डिवाइड करणारा, जो काही डिवायझर आहे तो काढता येतो किंवा दोन नंबरचा आपल्याला डिवायझर काढता येतो. या ठिकाणचा जो पण डिवायझर आहे तो आपल्याला काढता येतो. तो कसा काय, तर आपल्याला माहिती आहे या सिच्युएशन मध्ये जर दोन नंबरला एखाद्या 2 डिजिटच्या नंबरने कंप्लीट डिवाइड 2 डिजिटच्या नंबरने डिवाइड केल्यानंतर सेम रिमाइंडर राहत असेल तर या ट्रिकच्या अकॉर्डिंग या दोन नंबरच्या डिफरन्सला त्या डिवायझरने कंप्लीट डिवाइड झाला पाहिजे. या दोन नंबरच्या डिफरन्सला
या 2 नंबरच्या डिफरन्सला त्या डिवायझरने कम्प्लीट डिवाइड जायलाच पाहिजे. सो या 2 नंबरचा डिवायझर डिफरन्स किती होतो बघा 8, इथे येतो 15तून 7 गेले 8, इथे येतो 5 आला की इथे येतो 78 राईट. सो त्या 2 नंबरचा डिफरन्स जो पण येतो तर त्या 2 नंबरच्या डिफरन्सचे त्या 2 नंबरच्या डिफरन्स ऑफ दोज 2 नंबर्स मस्ट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय द सेम डिवायझर. तर या 78 या 2 नंबरचा जो पण डिफरन्स आलेला आहे या डिफरन्सला त्या डिवायझरने जो या ठिकाणचा या 147 आणि 225चा जो पण डिवायझर आहे त्या डिवायझरने या 2 नंबरच्या डिफरन्सला सुद्धा कम्प्लीट डिवाइड जात असेल. लक्षात घ्या, परत एक वेळ सांगतो. 147 225 या नंबरला समजा x ने डिवाइड केलं, या दोन्ही नंबरला x ने डिवाइड केलं, या दोन्ही नंबरला x ने डिवाइड केल्यानंतर सेम रिमाइंडर राहतात. इथून 147 ला x ने डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर राहतो तोच रिमाइंडर 225 ला x ने डिवाइड केल्यानंतर राहतो. तर या ठिकाणाहून आपल्याला हे x ची व्हॅल्यू काढायची, हे डिवायझर्स काढायचे. तर हे डिवायझर्स कसे काढणार, तर ट्रिक सांगते की या 2 नंबरला डिवाइड केल्यानंतर जर सेम रिमाइंडर राहत असेल तर या 2 नंबरचा जो डिफरन्स आहे त्या 2 नंबरच्या डिफरन्सला या x ने कम्प्लीट डिवाइड जातो. ही ट्रिक सांगते, या 2 नंबरच्या डिफरन्सला x ने कम्प्लीट डिवाइड जातो. सो मग या 2 नंबरचा डिफरन्स घेतला 78. आता या 78 ला डिवाइड करणारे जेवढे पण नंबर्स आहेत त्यापैकी 2 डिजिटचे नंबर शोधून काढायचे, ते आपले आन्सर्स असतील. कारण की या 78 ला डिवाइड करणारे जेवढे पण डिवायझर्स आहेत ते सर्व डिवायझर्स या 147 आणि 225 चे पण ते डिवायझर्स असू शकतात. सो 78 चे डिवायझर्स काय काय असू शकतील, मग 78 चे फॅक्टर्स काढायचे. इन शॉर्ट 78 चे डिवायझर्स काढणे म्हणजेच फॅक्टर्स काढायचे. सो 78 चे फॅक्टर्स काय काय येतील, मग याचे प्राइम फॅक्टर काढले की आपल्याला भेटून जाईल. 2 ने डिवाइड केल्यास किती येईल, 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 9 जा 2 3 जा 6, 1 उरले, 2 3 जा 6, 1 उरला 18, 2 9 जा 18, 2 इंटू 3 इंटू 13 3 जा 19 राईट आहे ना, 13 3 जा 19. ओके. तर आता इथून बघा, सिंगल 2 ने डिवाइड जातो, 3 ने डिवाइड जातो, 6 ने डिवाइड जातो, देन 26 ने डिवाइड जातो, 13 9 ने डिवाइड जातो. ठीक आहे, 78 ने 78 ला 78 ने तर डिवाइड जातोच. तर हे झाले त्याचे फॅक्टर्स. 13 पण येईल ना या ठिकाणी, 13 पण राहिलं आपल्याला याचं 13. ठीक आहे, 13 बघा. तर या ठिकाणी 78 चे डिवायझर्स तर 78 चे डिवायझर्स 2 3 6 आहेत. बट आपल्याला त्यांनी सांगितले की आपला जो डिवायझर आहे तो 2 डिजिटचा आहे. म्हणजेच आपला जो पण डिवायझर आहे ज्याने 147 आणि 225 ला डिवाइड केल्यानंतर सेम रिमाइंडर राहतो तो डिवायझर हा 2 डिजिटचा आहे. म्हणजे तो 26 असू शकतो, 39 असू शकतो, 78 असू शकतो किंवा 13 असू शकतो. ठीक आहे, 2 डिजिटचा म्हणल्यानंतर. सो हा त्या ठिकाणची ट्रिक होती, हा त्या ठिकाणचा पॉईंट होता. ठीक आहे, चलो हे पण लक्षात आलं असेल तुमच्या. आता हे 2 पॉईंट लक्षात आले. चला नेक्स्ट पॉईंट कडे जाऊयात लगेच. हे 2 ट्रिक पॉईंट मी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेले आहेत. तर हे 2 रिमाइंडरचे हे जे रूल्स आहेत हे सम आणि डिफरन्स बद्दलचे 2 मी तुम्हाला ट्रिक सांगितलेले आहेत. तर हे व्यवस्थित याची प्रॅक्टिस करा. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूयात. बाकीच्या पार्टमध्ये मग आता आपले प्राईम नंबर्स आपल्याला म्हणतात विच ऑफ द फॉलोइंग इज प्राईम नंबर, आणि खाली खूप मोठे मोठे नंबर देतात 541 337 331. तर यापैकी कोणता प्राईम नंबर आहे तो शोधायचा आहे. तर ते प्राईम नंबर कसे शोधायचे त्याची टेस्ट पण मी सांगणार आहे नेक्स्ट क्लासमध्ये. प्राईम नंबरची टेस्ट सांगणार आहे. आणि आणखीन पण आता आपल्याला HCF LCM कडे पण जायचं आहे. सो आता नेक्स्ट क्लासपासून आपला HCF LCM पण स्टार्ट होईल आणि हे जे राहिलेले जे पण पॉईंट्स आहेत ते पण पॉईंट्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करूयात. तर जवळपास हा नंबर सिस्टमचा पार्ट संपलेला आहे. बट थोडासा राहिलाय तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूयात. आणि HCF LCM या मेन पॉईंटकडे आता आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, सो HCF LCM झाला देन हा चॅप्टर फिनिश होऊन जाईल मग. ओके, सो भेटूया स्टुडंट नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.